चला तर आज बनवूया फालुदा। एकच डिश खाऊ खाऊ बोर झालं. चला आज सुरुवात करूया नवीन काहीतरी बनवायला। क्रिसमस स्पेशल रेसिपी ही तुम्ही घरी थोडक्यात बनवू शकता इझिली। चला सुरुवात करूया। इथे मी घरी बनवलेले शेवया घेतलेले आहे। तुम्ही मार्केटमधनं पतल्या शेवया इझिली घेऊ शकता। असं नाही की तुम्ही घरीच बनवलेले शेवया घ्या, तसं काहीच नाही आहे। छान प्रकारे आपल्याला कढईला शेवया असंच भाजून द्यायचं आहे थोड्या वेळासाठी, 2 ते 3 मिनिटासाठी। फिरवत राहायचं आहे, शेवयांना खाली लागू द्यायचं नाही आहे। आता इथे मी तूप ॲड करत आहे। छान प्रकारे तुपामध्ये पण थोडं भाजून घ्यायचं आहे। बघा किती छान भाजले जात आहे। क्रिसमस म्हणले की काहीतरी वेगळं खावं वाटतं मुलांना, तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी बनवू शकता। नक्की ही फालुद्याची रेसिपी तुम्ही ट्राय करून बघा, इझी आहे, होममेड आहे। इथे मी थोडं पाणी ॲड करत आहे। शेवया छान प्रकारे भाजलेली आहे आपली। थोडं थोडं करून मी थोडं पाणी ॲड करत आहे। अशाच प्रकारे आपल्याला शेवया शिजून द्यायचं आहे। इथे मी थोडंसं मीठ ॲड करत आहे, कारण की शेवयांना ती चव येत नाही, अशी पिठासारखी लागते ती, त्यामुळे थोडं सॉल्ट टाकलं की ते गरजेचं आहे। चला तिथे शेवया आपली शिजलेली आहे, तर बंद करूया। इथे मी सब्जा घेतलेला आहे, थोडं गरम पाण्यामध्ये सब्जा टाकलेला आहे आणि थोडं शिजून देणार आहोत आपण। हळूहळू चम्मच फिरत राहायचं आहे। लहान मुलं सब्जा भिजवलेला खात नाही, त्यामुळे मी शिजून घेतलेला आहे। आणि कोणाला दातात आलेलं पण आवडत नाही सब्जा असं फिरलेला, तर हे ऑप्शनल आहे। तुम्ही 5-10 मिनटं सब्जा भिजू पण शकता। सब्जा खायलाही छान लागतो। चला इथे मी दूध घेतलेलं आहे, उकळायला ठेवूया। तोपर्यंत आपण कच्च्या दूधमध्ये 5.5 चम्मच कस्टर्ड पावडर मिक्स करून घेऊया। बघा असं छान प्रकारे एकजीव करून घ्यायचं आहे। आता इथे दुधाला उकळी आलेली आहे। मी अर्धा कटोरा साखर घेतलेली आहे। छान प्रकारे साखरला वितळून देणार आहे। साखर वितळलं की त्यामध्ये आपण कच्च्या दुधामध्ये कस्टर्ड पावडर घेतलेला आहे, तो कस्टर्ड पावडर इथे ॲड करणार आहे। आणि छान प्रकारे आपल्याला कढची हलवतच राहायची आहे, राऊंड शेपमध्ये कढची हलवतच राहायची आहे। कढची जर आपण हलवणं स्टॉप केलं ना, तर ते कस्टर्ड शिजणार नाही आणि खाली पातेल्याला किंवा कढईला लागू शकतं। तर कढचीला स्टॉप नाही करायचं, थोडं आणि मग थोडं हलवतच राहायचं हळूहळू। आता आपलं दूध झालेलं आहे, बघा मी कढचीला हातलं, मग ते जाडसर झालं ना चिकट, तर आपला कस्टर्ड तयार झालेला आहे। इथे मी इलायची ॲड केलेली आहे, ती ऑप्शनल आहे, तुम्हाला इलायची टाकायची असेल तर तुम्ही टाकू शकता। इथे बघा मी स्टेप बाय स्टेप तुम्हाला दाखवलेलं आहे कशा प्रकारे मी त्याला सजवलेलं आहे, पण ते छान वाटतं असं सिंगल लेयर टाकले की। सब्जा, मग शेवाय, त्यानंतर दूध आणि रूह अफजा ऑप्शनल आहे, तुम्ही टाकू शकता, नसलं तरी असलं तरी टाकू शकता, नसलं तरी ते स्किप करू शकता। इथे मी बनाना पण ॲड केलेला आहे आणि काही ड्रायफ्रूट्स ॲड केलेला आहे। तुमच्याकडे नसतील तर तुम्ही ते स्किप करू शकता, ते ऑप्शनल आहे। तुम्ही टुटी फुटी पण ॲड करू शकता याच्यामध्ये। बघा किती सुंदर वाटते ना, लगेच खा